खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बीड गावाच्या इस्टुलवाडीमध्ये दिनांक 13 मेच्या मध्यरात्री हळदीचा समारंभ आनंदात सुरू असतानाच अचानक वातावरण दुःखात बदललं। हळदीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जात होता। सर्वजण आनंदात नाचत होते। या दरम्यान डीजेच्या तालावर कपडे काढून बेधुंदपणे नाचणाऱ्यांना अडवणं 2 भावांना महागात पडलंय। या भांडणात एका भावावर जीवाची पाळी आली तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झालाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीड गावाच्या आदिवासी वाडीत लग्न समारंभानिमित्त हळदीचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमात बाळू मुकडे आणि प्रकाश पवार मद्यधुंद होऊन नाचत होते। शर्ट काढून ते नाचत होते। आदिवासी वाडीतील विलास वाघमारे यांनी त्यांना अडवलं। इथं मुलं महिला नाचत आहेत, त्यामुळे तुम्ही कपडे काढून नाचू नका असं सांगितलं। तेव्हा त्या गोष्टीचा मनात राग धरून बाळू मुकडे आणि प्रकाश पवार यांनी विलास वाघमारे याला मारहाण करायला सुरुवात केली। तेव्हा विलास वाघमारे याचा भाऊ अनंत वाघमारे हा भांडण मिटवायला मध्ये पडला। तेव्हा प्रकाश पवार यांनी बाजूला पडलेला भात शिजवायचा भला मोठा कालता उचलला आणि विलास वाघमारे याच्या डोक्यात आणि हातावर मारला। त्यानंतर विलास वाघमारे रक्तबंबाळ होऊन बाजूला पडले। यानंतर भांडण मिटवायला आलेला विलासचा मोठा भाऊ अनंताच्या छातीवर कालत्यानं जोरदार वार केले। दरम्यान दोन्ही भावांना रिक्षानं खोपोलीतील रुग्णालयात आणण्यात आलं, पण हाणामारीत मोठा भाऊ अनंत वाघमारे यांचा रुग्णालयात पोहोचण्याच्या आत त्यांची प्राणज्योत मालवली। तर विलास वाघमारे यांच्या डोक्यात 6 टाके पडलेत। ही घटना खोपोली पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र आरोपी तिथून पसार झाले होते। मात्र त्या दोघांपैकी बाबू मधुकर मुकडे यास केळवली रेल्वे स्थानकात पोलिसांनी पकडलं, पण दुसरा आरोपी प्रकाश रमेश पवार अद्याप सापडलेला नाही। खोपोली पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी खलील सुर्वे, खोपोली। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।